6 जून 1674 या दिवशी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला। ही घटना इतकी असामान्य होती की त्यावेळेचे जे काय बखरकार सभासद बखर ज्यानं लिहिली शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 1696च्या दरम्यान राजाराम महाराजांच्या आज्ञेनं, त्याच्या मनामध्ये सुद्धा ती घटना या घटनेचं असामान्यत्व एवढं ठसलेलं होतं की त्यानं एक वाक्य लिहिलंय, ते खूप महत्त्वाचं आहे की या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच बादशाह मराठा पातशाह छत्रपती झाला। ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, म्हणजे सभासदासारख्या बखरकाराला सुद्धा ही घटना असामान्य होती हे त्याला समजलं आणि मराठा पातशाहनं छत्रपती होणं, छत्र धारण करणं ही एक असामान्य घटना घडली। त्यावेळेच्या सगळ्या मध्ययुगामध्ये ज्या वेळेला सगळीकडे परकीय म्लेंच बादशाह होते, त्यावेळेला शिवाजी महाराजांसारखा एक मराठा पातशाह होतो, छत्रपती होतो। ही असामान्य घटना 6 जून 1674 रोजी घडली। तो दिन आज आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काही ठिकाणी हा शिवराज्याभिषेक दिन म्हणून आपण साजरा करतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या स्मृतीचं जतन, शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेणं, अशा सगळ्या गोष्टी आपण आज करत आहोत। तर महाराष्ट्र शासनानं सुद्धा या वर्षीपासून शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करायचं ठरवलेला आहे आणि सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये, ग्रामपंचायतींमध्ये, शाळा कॉलेजमध्ये हा दिन शिवस्वराज्य दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा होतो। याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं जे काही महत्त्व आहे, शिवाजी महाराजांच्या ज्या सार्वभौमत्व त्यांनी जे काही घोषित केलं रायगड किल्ल्यावरून 6 जून 1674ला, त्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होतं असं मला वाटतं। शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं महत्त्व जे आहे ते त्यावेळेला फक्त मराठ्यांच्या राज्यापुरतं मर्यादित राहिलेलं नव्हतं, तर शिवाजी महाराजांनी जो राज्याभिषेक करून घेतला त्याच्या प्रेरणा ह्या उत्तरेपर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि उत्तरेमध्ये सुद्धा त्यावेळेला छत्रसाल सारखा जो व्यक्ती शिवाजी महाराजांना भेटून गेला होता, त्यानं सुद्धा स्वतःचं तिथं राज्य किंवा स्वतःचं स्वातंत्र्य सार्वभौमित्व घोषित केलं। ह्या सगळ्या प्रेरणा ज्या आहेत, किंवा आपण बघतोय आसाममध्ये लाचित बडफुकन जो होता, अहोम जे साम्राज्य होतं आसाममधलं, ते सुद्धा मोगल साम्राज्याशी लढत होतं, ते सुद्धा औरंगजेबाशी लढत होतं आणि हा जो काय लाचित बडफुकन आहे, हा लाचितनं सुद्धा शिवाजी महाराजांच्याकडून प्रेरणा घेऊन तिथं लढाई मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आणि तो लढला आणि त्याच्याने शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार झाला, असे सुद्धा काही संदर्भ आपल्याला आता नव्यानं प्राप्त व्हायला लागलेले आहेत। या सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत त्या या शिवाजी महाराजांच्या एक लहानशी कृती होती। खरं तर राज्याभिषेक म्हणजे रायगड सारखा किल्ला जो पश्चिम भारताच्या एका किनारपट्टीच्या जवळ तो वसलेला एक डोंगरी भाग आहे, डोंगर आहे, एक प्रकारचा पर्वत आहे आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला। म्हणजे भारताच्या एका कुठल्या तर कोपऱ्यात शिवाजी महाराजांनी ही कृती केली आणि त्याची जी काही रिफ्लेक्शन्स आहेत, त्याची जी काही प्रतिबिंब आहेत, ही सगळ्या भारतभर त्यावेळेला उमटलेली होती। एवढंच काय तर त्यावेळेला जो एतदेशीयांमध्ये, इथल्या लोकांच्या मध्ये आपल्या इथला भूमिपुत्र कोण राजाच होऊ शकत नाही अशा पद्धतीची काही धार्मिक बंधनं होती, ती सुद्धा शिवाजी महाराजांनी ह्याच्यामध्ये तोडून काढली। दुसरी, राजा व्हायचं तर त्याला इथल्या भूमिपुत्रानं राजा व्हायचा नाही, तर बाहेरनं आलेले जे काही परकीय लोक होते अशा लोकांनीच इथं राजा व्हायचं, बादशाह व्हायचं आणि ते इथं राज्य करायचे, अशी एक मानसिकता जी साधारण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी तयार झाली होती, ती या राज्याभिषेकामुळे मोडून पडली आणि शिवाजी महाराजांचा एक वेगळं महत्त्व त्यावेळेला संपूर्ण तत्कालीन जगामध्ये, विश्वामध्ये प्रस्थापित झालं। या एवढं महत्त्व या राज्याभिषेकाला आहे। शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून जो घेतला तो रायगड किल्ल्यावर घेतला आणि म्हणून आज रायगड किल्ल्याचं स्थान महात्म्य जे आहे ते खूप मोठं आहे आणि इतिहासाचा अभ्यास करताना रायगड किल्ला हा शिवाजी महाराजांचे जे सगळे दृष्टिकोन आहेत, म्हणजे त्याच्यात संरक्षण सिद्धता आहे, त्याच्यामध्ये जलनीती आहे शिवाजी महाराजांची, त्याच्यामध्ये व्यापाराचा बढावा देण्याचं जे काही शिवाजी महाराजांचं काम आहे हे आहे, किंवा वृक्ष संवर्धनाच्या संदर्भातलं शिवाजी महाराजांचं जे काही विचार होते ते आहेत। हे सगळ्या नीतींचं किंवा सौंदर्यशास्त्र जे आहे त्यावेळेचं बांधकामाचं असेल किंवा तिथल्या दरवाज्यांचं असेल बांधलेल्या तिथल्या,
दरबाराचा असेल, तिथलं जे काय केलेलं इकोइस्टिक असेल, आर्किटेक्चर असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब हे रायगड किल्ल्यामध्ये पडलं. ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्या किल्ल्यांमध्ये ते प्रतिबिंब पडलंय शिवाजी महाराजांच्या विचारांचं. ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर रायगड किल्ल्यावर 13 लहान मोठे तलाव शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आणि ते सगळे तलाव हे पावसाच्या पाण्यावर भरल्यानंतर त्यावेळेला रायगड किल्ल्याला पुरून उरायचं होतं. पाणी जे रायगड किल्ल्यावर जी शिबंदी असायची किंवा जी लोक राहायची त्यांना ते पुरून उरायचं, एवढे ते पाणी साठा शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तयार करून घेतला होता. एक त्या तलावांची बांधणी जी आहे ती खूप विशिष्ट पद्धतीची, वेगळ्या पद्धतीचे ते तलाव आहेत की त्याची जी काय वॉल आहे, भिंत घातलेली आहे बांध म्हणून, म्हणजे धरण म्हणून जी भिंत घातली आहे ती बाह्य बाजूने अशी गोलाकार आहे आणि वेगळ्या पद्धतीनं ती भिंत तयार केली. त्या भिंतीमध्येच उन्हाळ्यामध्ये ते पाणी पिण्यासाठी वापरत असल्यामुळं स्वच्छतेचा जर विचार केला त्या भिंतीमध्येच खाली त्याच्यामध्ये लहान दरवाजे ठेवलेले आहेत की जे लाकूड टाकून बंद करता येतील आणि ज्यावेळेला तलावाचं पाणी खाली जाईल आणि नुसता गाळ तिथं ते दिसेल तर तो गाळ त्यातनं बाहेर काढून पुढच्या वर्षी परत पूर्ण स्वच्छ नितळ पाणी पिण्यासाठी उपयोगाला येईल अशा पद्धतीची रचना त्या तलावांची महाराजांनी त्या ठिकाणी करून घेतलेली होती. आपल्याला माहित आहे की आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांनी पाणी म्हणजे जीवन असं वाक्य वापरलं आणि पाणी कसं जतन करावं. मग पाणी जतन करताना जर त्या दुर्गावर झरे असतील आणि त्या झऱ्यांमधलं पाणी व्यवस्थित आपण वापरतो पण त्या नुसत्या झऱ्यावर अवलंबून न राहता पावसाचं जे काय पाणी पडणार आहे, पर्जन्याचे जे पाणी आहे ते साठवण्यासाठी टाकी खोदावीत, दगडांमध्ये तळी बांधावीत अशी आज्ञा शिवाजी महाराजांनी केल्या. कारण ह्याच्यामधला बारकाईचा विचार असा होता की ज्या वेळेला झुंज व्हायचं म्हणजे लढाई व्हायची आणि गडावर मोठमोठी तोफा असायच्या आणि त्या तोफांच्या आवाजानं झरे स्वल्प होतील असं शिवाजी महाराज, भांडियाच्या आवाजाखाली झरे स्वल्प होतील आणि पाण्याचा तुटवडा पडेल आणि मग गडावर दारुगोळा, तोफा, सैन्य, बाण हे सगळं रसद, धनधान्य जरी असलं तरी पाणी नसेल तर गड लढवता येणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी युद्धशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा दुर्गांवरच्या पाण्याची पहिल्यांदा सोय केली आणि ते चांगल्या पद्धतीने. आणि म्हणून रायगड किल्ला अनेक समकालीन त्यावेळेच्या शिवाजी महाराजांच्या लोकांनी बघितला. त्याच्यामध्ये टॉमस निकल्स नावाचा एक इंग्रज अधिकारी आलेला होता शिवाजी महाराजांच्या काळातच. तर त्यानं तो सगळा गड बघितला आणि त्याच्यानंतर त्यानं असं नोंदवून ठेवलं की पुरेशा शिबंदीनिशी आणि पुरेशा रसद जर या किल्ल्यावर ठेवली तर हा किल्ला वर्षानुवर्ष शत्रुसंग लढू शकतो. इतका मजबूत किल्ला शिवाजी महाराजांनी तो केलेला होता. त्याला त्या टॉमस निकल्सनं जिब्राल्टर ऑफ द ईस्ट असं म्हटलं. म्हणजे जिब्राल्टरच्या समुद्रधुनीमध्ये जो किल्ला आहे त्या समुद्र किनाऱ्यावर तो किल्ला त्यावेळेला जगामध्ये विख्यात होता आणि त्या किल्ल्याशी तुलना म्हणजे परकीयांच्या दृष्टीने तो विख्यात किल्ला, तो अपराजित किल्ला होता. अशा जिब्राल्टर किल्ल्यासारखाच ईस्टला, पूर्वेला शिवाजी महाराजांनी हा दुर्ग बांधलाय अशी नोंद समकालीन त्यावेळेच्या त्या इंग्रजानं करून ठेवली. म्हणजे किती तो मजबूत किल्ला असेल, म्हणजे ज्यानं तो शिवाजी, आता आपण बघतोय तो किल्ला तसा एका अर्थानं पूर्ण पडझड झालेला किल्ला की त्यावरच्या इमारती गेलेल्या आहेत, तटबंदी व्यवस्थित राहिलेली नाही आहे, त्याच्यावर संरक्षण सिद्धतेसाठी तोफा राहिलेल्या नाही आहेत. ते काय 3 लेयर ज्या होत्या म्हणजे 3 तटबंदी होत्या रायगडच्या पायथ्यापासून गडावरच्या वरच्या टोकापर्यंत जायचं पण बालेकिल्ल्यापर्यंत 3 तटबंदीने संरक्षित केलेला हा जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं बांधकाम करून 3 मोठ्या चांगल्या मजबूत तटबंदी आणि 3 दरवाजांनी हा किल्ला मजबूत केलेला होता. किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी पाण्याची जशी सोय करून घेतली तशीच किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी वने आणि उपवने सुद्धा तयार केली होती. याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा एक वेगळा सौंदर्याचा दृष्टिकोन दिसतो. रायगड सारख्या ठिकाणी वन आणि उपवन तयार करणं ही काही साधी गोष्ट नाही, कारण पाऊस एवढा महामूर पाऊस तिथं पडतोय, जे वातावरण जे असतं ते 6 महिने तर किल्ला जवळजवळ धुक्यात असल्यासारखं असतोय. अशा ठिकाणी ती जतन करणं, उपवन तयार करणं आणि ती जतन करणं असं काम शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी करून घेतलं होतं. एवढंच नाही तर हत्तींसाठी सुद्धा त्यांनी कुंभीगृह बांधलेली होती. म्हणजे गडांवर राज ऐश्वर्याचं प्रतीक म्हणून
रायगड सारख्या उंच किल्ल्यांवर त्यावेळेला शिवाजी महाराजांनी हत्ती सुद्धा चढवलेले होते। याच्या नोंदी सुद्धा आपल्याला परकीय जे हेनरी ऑक्झिंडन आला होता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला, त्यानंच आश्चर्य त्यानं व्यक्त केले की एवढ्या अवघड जागी हत्ती आणि घोडे कसे महाराजांनी, कारण त्याने स्वतः ते बघितलेले आहेत हत्ती झुलतेले। रायगडच्या नगारखान्याच्या बाहेर 2 हत्ती झुलत होते हे त्यानं बघितलेलं होतं आणि त्याला आश्चर्य वाटलं की एवढ्या उंचावर कसे हत्ती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी गडावर आणले। तर त्या हत्तींना राहण्यासाठी रायगडवरच कुंभीगृह सुद्धा बांधली होती। म्हणजे कुंभ म्हणजे हत्ती हा संस्कृत शब्द आहे आणि ग्रह म्हणजे त्याचं घर म्हणजे पिलखाना, पिल म्हणजे सुद्धा हत्ती, तर ते कुंभीगृह सुद्धा बांधलेली होती। राजवाडे बांधलेले होते। आज आपण बघतोय की शिवाजी महाराजांचा जो रायगड किल्ल्यावरचा जो राजवाडा आहे तो राजवाडा हा अत्यंत सुरेख सुंदर आणि एक मराठा आर्किटेक्चरचा एक उत्तम नमुना म्हणून आज आपण बघतोय की भग्न झालेला असताना सुद्धा त्याचं जे काही सौंदर्य आहे, म्हणजे नुसत्या भिंती काही उभ्या आहेत, त्याच्या चारी बाजूच्या भिंती उभ्या आहेत आणि 2 स्तंभ मनोरे अष्टकोनी तिथे उभे आहेत आणि एक महाद्वार आहे जे नगारखाना म्हणून गणलं जातं। याच्यावरूनच आपल्याला शिवाजी महाराजांची सौंदर्य दृष्टी सुद्धा लक्षात येते की ते महाद्वाराची जी काय त्यांनी एक अलाइनमेंट तयार केलेला आहे किंवा तिची नक्षी तयार केलेली आहे ही बघितल्यानंतर, त्याचं आर्किटेक्चर बघितल्यानंतर ते एक सौंदर्यशाली वास्तू कशा पद्धतीनं महाराजांनी तयार करून घेतली। आणि त्यावेळेला स्वराज्याचा जो काय, कारण रायगड राजधानी असल्यामुळं बाहेरची जे परकीय लोक राजदूत किंवा व्यक्ती म्हणजे पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, डच असतील, आदिलशाहचा दूत असेल, कुतुबशहाचा दूत असेल, अनेक त्यावेळच्या ज्या राजवटी होत्या यांचे दूत जे येणार होते ते रायगडवर येणार होते आणि त्याचा सगळ्या ह्या ऐश्वर्याचा एक रांगडा ऐश्वर्य म्हणायला पाहिजे खरं तर, याचा दबाव त्यांच्यावर सगळ्या परकीय सत्ताधीशांच्यावर पडावा आणि इथल्या भूमिपुत्रांना सुद्धा असं वाटावं की फक्त विजापूरला असेल किंवा कुतुबशहाची गोवळकोंडा असेल किंवा आदिलशाही दिल्लीमध्ये असेल, इथंच फक्त महाल उभारू शकत नाहीत, तर सह्याद्रीच्या एवढ्या दुर्गम ठिकाणी सुद्धा आपला राजा, आपलं स्वराज्य निर्माता हा त्या ठिकाणी एक चांगलं ऐश्वर्यपूर्ण राजवाडा बांधू शकतो। ही जी काही स्वाभिमान आणि ही एक ताकद देण्याचं काम सुद्धा शिवाजी महाराजांनी त्यावेळेला केलेलं होतं। त्या ठिकाणी दरबारामध्ये शिवाजी महाराजांच्या ज्या ठिकाणी सिंहासनाचा आज चौथरा आहे, आज सुद्धा तिथं एक वेगळ्या पद्धतीचं ध्वनी साधन ज्याला म्हटलं जातं की 70 फूट लांब आहे तो सगळा आणि मोठ्याच्या मोठं ते सगळं जो आवार आहे त्या आवारामध्ये कुठल्याही माईक शिवाय सिंहासन चौथऱ्यावर च्या ठिकाणी बसून बोललेलं गोष्ट सगळ्यांना ऐकू जाते आणि त्या दरबारामध्ये काही शॅडो जर सोडले तर त्या ठिकाणचं बोललेलं त्या बरोबर सिंहासन चौथऱ्याच्या ठिकाणी ऐकू येतं। अशा पद्धतीचं एक वास्तुशास्त्रातलं आश्चर्य त्यावेळेला ते त्या ठिकाणी या शिवाजी महाराजांनी तयार करून घेतलेलं होतं। अशा अनेक गोष्टी रायगड किल्ल्यावर आहेत। म्हणजे स्तंभ तिथे जे मनोरे आहेत अष्टकोनी मनोरे म्हणतोय की ते काही द्वादश कोनी अष्टकोनी मनोरे म्हटलं जातं। अतिशय सौंदर्य दृष्टी ज्या माणसाला आहे त्या माणसानं ते जर बघितले आता भग्नावस्थेतले स्तंभ सुद्धा तर त्याला लक्षात येते की महाराजांचं सुद्धा एक सौंदर्य दृष्टी किती होती, किती व्यापक होती आणि कशा पद्धतीची होती हे दाखवण्याचं काम सुद्धा आत्ताचे ते भग्न स्तंभ करतात। खरं तर संरक्षण सिद्धता महाद्वार बघितल्यानंतर रायगडचं ते मजबूत किती आहे, 2 बुरुजांच्या आहारी देऊन ते गोमुखी पिशवी जशी असते तशा पद्धती गोमुखी दरवाजा म्हणतात, तसं ते चक्राकार बांधणीचं किंवा रणमंडळ बांधणीचं तशा पद्धतीचं ते महाद्वार शिवाजी महाराजांनी बांधलं आणि 350 वर्ष झालं त्या बुरुजांच्या 2 बुरुजांच्या आणि त्या दरवाजाच्या स्ट्रक्चरचा एक साधा कपला सुद्धा निघालेला नाही आहे इतक्या 350 वर्षामध्ये। ह्याच्यामध्ये त्याची मजबूती आपल्याला किती मजबूत बांधकाम त्यावेळेला केलं होतं आणि किती त्या बांधकाम करताना काळजी घेतलेली होती हे आपल्याला लक्षात येतं। शिवाजी महाराजांनी रायगडवरच त्यावेळेला तोफा किल्ल्यांवर असायच्या, बंदुका असायच्या, बरकंदाज असायचे, ठासणीच्या बंदुका तशा मॅचलॉक, तर त्या बंदुकांना दारूगोळा लागायचा, तोफगोळांना गोळे लागायचे आणि त्याच्या ठासायला दारू लागायची आणि किल्ल्याच्या संरक्षण सिद्धतेचं एक मुख्य कारण जे होते किंवा मुख्य जो भाग होता तो तोफा असायच्या। तर त्या तोफांसाठी म्हणून दारू कोठारं सुद्धा शिवाजी महाराजांनी तिथं बांधून घेतली होती। तोफांच्या दारूंसाठी मोठी मोठी कोठारं महाराजांनी तिथं बांधली होती। एवढंच नाही तर धान्य जे आहे
ते रायगडवर काय धान्य उगवत नव्हतं कारण सगळा काळा कातळ आहे, पण आजूबाजूतनं जे जमा केलेलं धान्य असायचं रायगडच्या घेऱ्यामधनं किंवा इतर ठिकाणावरनं रायगडच्या ह्याच्यामध्ये, तर ते धान्य साठवण्यासाठी सुद्धा कोठ्या धान्य कोठारं मोठी तयार केलेली होती की त्या धान्य कोठारामधलं धान्य हे एकच वर्ष नाही तर 2-3 वर्ष वरच्या सगळ्या शिबंदीला पुरू शकेल एवढं मोठं धान्याचं कोठारं सुद्धा शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर बांधलेली होती. सगळ्यात महत्वाचा घेण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा अनेक हे आहे की स्वच्छतागृह किंवा शौचकूप. अनेक किल्ले आपण बघितल्यानंतर उत्तरेकडे सुद्धा मोठे मोठे किल्ले आहेत, राजस्थानमधले मोठे मोठे किल्ले आहेत, पण महाराजांनी ज्या पद्धतीनं आपल्या दुर्गांवर शौचकूपांची निर्मिती केली आणि स्वच्छतेचा म्हणजे एक धडा त्यांनी घालून त्यावेळेला दिलेला होता, तो खरं तर आत्ताच्या काळामध्ये आश्चर्यकारक आहे की म्हणजे आजची आपली गावं सुद्धा अजून तशी सगळे 100% शौचकूपानं निर्मित झालेले नाही आहेत, पण त्यावेळेला रायगड किल्ला हा इतक्या मोठ्या संख्येने तिथे शौचकूप बांधलेले होते आणि ते सगळे काऊल आणि आधुनिक पद्धतीचे आत्ताची जी आधुनिक पद्धती आहे तसे म्हणजे माणसाचा त्याला हात जे काय मैला असतो त्याला लागू नये. खरं तर ब्रिटिश काळापर्यंत आपल्याकडं बुट्टीचे संडास होते, म्हणजे लोकांना मैला बुट्टीवरून वाहून न्यायचा लागायचा, पण रायगड किल्ल्यावरचे जे हे आहेत शौचकूप आहेत ते आपण बघितल्यानंतर असं लक्षात येते की त्याला मानवाला तो ते काम करायला लागू नये अशा पद्धतीचं ते स्वच्छता सांभाळण्यासाठी महाराजांनी ती तयार केली होती. म्हणजे एक प्रकारे रायगड किल्ला जसं महाराजांचं शस्त्रास्त्रांमध्ये त्यांनी आधुनिकता आणली आणि लढाया जिंकायला मारायला चालू केल्या, युद्ध नीतीमध्ये त्यांनी वेगळेपण आणलं, व्यापाराच्या नीतीमध्ये त्यांनी वेगळेपण आणलं, तसं या बांधकामाच्या ज्या राहणीमानामध्ये किंवा बांधकामामध्ये तर शिवाजी महाराजांनी वेगळेपण आणलं होतं आणि आधुनिकता आणलेली होती जी आजच्या काळात आपण वापरतोय. अशी आधुनिक गोष्टी महाराजांनी वापरलेल्या होत्या हे आपल्याला याच्यातनं लक्षात येतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी एक परिपूर्ण शहरच रायगड किल्ल्यावर वसवलंय आणि जवळजवळ 350 इमारती गडावर आहेत अशी नोंद त्यावेळेला करून ठेवली होती. आता खरं तर त्या एवढ्या उंचावर शहर वसवणं ही साधीसुधी गोष्ट नव्हती. इतकी बांधकामं करणं, इतक्या इमारती तयार करणं ही सुद्धा साधीसुधी गोष्ट नव्हती, कारण त्यावेळेला लहान लहान आत्ता जशी मेगा सिटीज किंवा मोठी शहरं झालेत तेवढ्या संख्येनं मोठ्या सिटीज त्यावेळेला नव्हत्या अशा संख्येनं. आणि अशा वेळेला महाराजांनी तो रायगड एक सिटी तयार केली, एक राजधानीचं शहर निर्माण केलं जे संरक्षण होतं, पूर्ण संरक्षित सिद्धता होती त्याला, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये सौंदर्यदृष्टी आणि जीवन जगण्याची आधुनिक गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये तिने अंतर्भाव केलेला होता. म्हणजे राज्याभिषेकाचा विचार करताना आपण हा सुद्धा विचार केला पाहिजे की महाराजांनी लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष दिलेलं होतं आणि त्यातून मग आज आपण प्रेरणा काय घ्यायची. म्हणजे आज आपण रायगड किल्ला बघायला जायचं तर फक्त तिथं अभिषेक झाला महाराजांचा, तिथं शिवाजी महाराजांचं निधन झालं म्हणून नुसतं न जाता त्या ठिकाणी महाराजांनी जे जे काही इम्प्लिमेंटेशन केलं होतं, ज्या गोष्टी सत्यात आणलेल्या होत्या, वास्तवात आणलेल्या होत्या, त्यांचं राहणीमान महाराजांचं, त्यांची संरक्षण सिद्धता, त्यांचं पाण्याविषयीचा दृष्टिकोन, हे सगळ्या गोष्टी किंवा वृक्षांविषयीचं त्यांनी उपवन, एवढ्या उंचावर उपवन तयार, खरं तर आजूबाजूला सगळं जंगलच, पण तरीही महाराजांनी तिथं उपवन तयार केली आणि त्याची नोंद हिरोजी इंदुलकरांना जो शिलालेख रायगडच्या बद्दल करून ठेवलेला आहे आणि रायगडवरच आहे. जगदीश्वर प्रासादाच्या बाहेर जो नगारखाना आहे शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बरोबर समोर, त्याच्या भिंतीवरच त्यानं नोंद करून ठेवली की रायगड हा शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं बांधला. आणि तिथं काय काय मगाशी मी सांगितले, नरेंद्र सदनं बांधली, वन, उपवन, वापी, कूप, तगाड, कुंभीग्रहे, नरेंद्र सदने, हे अशी सगळ्या गोष्टी आणि वितिके म्हणजे व्यापारपेठ सुद्धा महाराजांनी गडावर तिथं आणलेली होती. एक चांगली व्यापारपेठ रायगड किल्ल्यावरच, एवढी मोठी व्यापारपेठ त्यावेळेच्या मानानं खूप मोठी ती खरं तर आहे. म्हणजे एका बाजूला 44 दुकानं, दुसऱ्या बाजूला एकूण 44 दुकानांची, एका बाजूला 22, दुसऱ्या बाजूला 22 अशी उंच जोत्यांवर बांधलेली एक सुंदर व्यापारपेठ शिवाजी महाराजांनी रायगडवर बांधलेली होती. हे सगळं त्या शिलालेखातूनच आपल्याला समजतं. आणि मला वाटतं की या राज्याभिषेकाच्या निमित्तानं आपण ज्या वेळेला रायगड किल्ला बघायला जाल किंवा शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे बघाल त्यावेळेला या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण आठवल्या पाहिजेत आणि याच्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आणि आज सुद्धा शिवचरित्र आपल्याला उपयोगी आणि प्रेरणादायी कसं आहे हे रायगड किल्ला आपल्याला
हा जिवंत रायगड किल्ला आपल्याला भग्नावस्थेत असला तरी सांगतोय असं माझं मत आहे. आणि या शिवस्वराज्य दिन हा महाराष्ट्र शासनानं राज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं, त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.